कारण अजित पवार यांनी थेट धनंजय मुंडेंची पुन्हा पाठराखण केलेली आहे। आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आपली भूमिका ही मांडली असल्याचं बघायला मिळत आहे। देवगिरीवरती बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये अजित पवार यांनी ठाम भूमिका घेतली असं सूत्रांचं म्हणणं आहे। तर काल सुरेश धस यांची मात्र अजित पवार यांनी भेट टाळली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर अजितदादांना आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची आहे की पाठराखण करायची आहे हाच प्रश्न आहे, कारण त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सकाळी 11 वाजता फडणवीसांची बैठक आहे। नाशिक, रायगड या पालकमंत्री पदाचा तिढा त्यामुळे सुटणार आहे का हा खरा मुद्दा आहे। बैठकीनंतर फडणवीस प्रयागराज महाकुंभाला देखील जाणार अशी सुद्धा माहिती सध्या तरी मिळते। फडणवीस दिल्लीमध्ये जाणार आहे, शहांना भेटणार आहे आणि ही भेट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। सध्या जर आपण बघितलं तर रायगड, नाशिक या ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। असं असताना आता फडणवीस थेट दिल्लीला गेले, त्यामुळे हा तिढा आता दिल्लीमध्ये तरी सुटतो का हे बघणं महत्त्वाचं। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे। नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांची मतदार आभार सभा होणार आहे। यावेळेस काही माजी नगरसेवकांचा देखील पक्षप्रवेश होईल। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुंभमेळा बैठकीपाठोपाठ एकनाथ शिंदे देखील आढावा बैठक घेतील। नाशिक शहरात येण्याआधी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सुद्धा केलं जाणार असल्याचं कळत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा आहे, सभाही होणार आहे, त्यामुळे हा दौरा आणि सभा महत्त्वाचा आहे, कारण नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। आणि यानंतर राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स 36 जिल्ह्यात 36 रिपोर्टर्समध्ये। नांदेड जिल्ह्यात भोकरमधील पोमनाळा गावामध्ये पाणी टंचाईच्या संकटानं डोकं वर काढलं। गावापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करताना आपल्याला दिसतंय। तर दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलेलं आहे। नागपूरमध्ये आता कॅन्सर संशोधनासाठी केंद्र स्थापन होणार आहे। तर सायक्लोट्रॉन केंद्र तयार करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले। कॅन्सर रुग्णांवर उपचार आणि संशोधनासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मुंबईमधल्या गोरेगाव रेल्वे स्थानकावरून एका 5 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलेलं आहे। मात्र अवघ्या 24 तासांमध्ये आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलाय। बोरीवली रेल्वे पोलिसांकडून आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी मुलाला सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन केलेलं आहे। वर्धा एसटीचा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। पनवेल तालुक्यातील कोण गावातील फाट्याजवळ भरधाव एसटी जी आहे ती एका कारला झाडाला धडकली आहे, तर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। अपघातात बसमधील 4 जण जखमी झाले। पालघरच्या आंबेडकर चौक परिसरातील राहत्या घराची संरक्षण भिंत कोसळली। ही भिंत गॅरेजमध्ये उभ्या एका कारवरती कोसळली आणि त्यामुळे या एकाच कारवर मोठ्याच प्रमाणात या कारचं नुकसान झालं। ही घटना समोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नसली तरी कारचं मात्र नुकसान झालेलं आहे। कोल्हापूरमधल्या कळंबा या ठिकाणी श्रद्धा हॉस्पिटलमधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं पर्दाफाश केलाय। गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या 2 महिलांना देखील वर्णगे पाडळी येथून अटक झाली आहे। संशयितांकडून गर्भपाताच्या गोळ्या ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। कल्याणमधील शिरोड या ठिकाणी एका जमिनीच्या वादातून मोठा गदारोळ झालाय। जमिनीच्या मालकी हक्काचा वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर या जमिनीच्या वादावरून शेतकरी कुटुंब आणि बिल्डर आमने-सामने आले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। एकंदरीत जमिनीवरती शेतकरी कुटुंबीय आणि बिल्डर या दोन्ही गटाने आपला दावा केलेला आहे।
मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबलेली आहे, कृत्य करू नका. लॉ अँड ऑर्डर आपल्या डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर उपचारादरम्यान एका 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. मयत महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांनी परवानगीशिवाय ऑपरेशन केल्यानं महिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तर डॉक्टरांनी हा आरोप मात्र फेटाळला आणि महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला अशी देखील माहिती आहे. जळगावमधल्या पारोळा शहरात मोकाट कुत्र्यांनी तब्बल 15 जणांना चावा घेतला. त्यावेळी नागरिकांमध्ये मोठी भीती आहे. पालिकेने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा ही मागणी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलेला आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग लागली. काल रात्री कोल्हापूर ते रुकडी दरम्यान ही आग लागली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना मात्र टळली. यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. महाबळेश्वरच्या वाई रस्त्यावरील पसरणी घाटात मोठा वणवा लागला. त्यामुळे वनसंपदेचं नुकसान झालं. अज्ञात व्यक्तींकडून हा वणवा लावल्याचं नागरिकांनी सांगितलं. याआधी देखील या घाटात वणव्यामुळे अनेक झाडं आणि वनसंपदेचं नुकसान झालेलं. या वणव्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना देखील त्रास सहन करावा लागतोय. डोंबिवलीमध्ये घारडा सर्कल जवळ 2 मजली इमारतीला अचानक आग लागली. या इमारतीमध्ये बँक्वेट हॉल असल्यानं लग्नासाठी आलेले लोक घाबरून बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. जालन्यात पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोडाऊनला अचानक आग लागली. आगीमध्ये टेबल, खुर्च्या आणि जुनी कागदपत्र जळून खाक झाली. हे गोडाऊन पंचायत समितीचं आहे की जिल्हा परिषद कार्यालयाचं याची अद्यापही माहिती मात्र समोर आलेली नाही. अमरावती कृषी बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये 4 दुकानांना आग लागली आहे. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर 2 तासांनी नियंत्रण आलंय. व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे कांदा लसूण आगीत खाक झाले. दुकानात वेल्डिंगचं काम सुरू असल्यानं दुसऱ्या दुकानाला आग लागली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4.25 कोटींचं सोनं जप्त झालं. नैरोबीवरून आलेल्या केनियन नागरिकाकडून तब्बल 1.85 कोटींचं सोनं जप्त झालं. तर 1.74 कोटींचं सोनं विमानतळावरील आगमन हॉलमधून जप्त करण्यात आलं. दुबईच्या प्रवाशाकडून देखील 61 लाखांचं सोनं जप्त झालं. 2 प्रवाशांना या कारवाईमध्ये अटक झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हिरे तस्करीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी भरतभाई नाथानी प्रवाशाला अटक करून 5 कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त करण्यात आले. आरोपीने लॅपटॉपच्या बॅटरी कंपार्टमेंटमध्ये हिरे लपवले. मुंबईमधून बँकॉकला जात असताना विमानतळाच्या स्क्रीनिंगमध्ये हिरे लपवल्याचं आढळलं. नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर गोळीबार झालाय. ऐरोली नाका या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झाला. मात्र गोळीबारात कुणी जखमी झालेलं नाही आहे. घराच्या भिंतींवर 2 राऊंड फायर केल्याची माहिती आणि या प्रकरणी अधिकचा तपासही सध्या पोलीस करत आहेत. पुण्याच्या ध्रुव ग्लोबल स्कूल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. स्कूलला बॉम्बने उडवून देण्याचे ईमेल मिळताच BDDS पथकानं स्कूलमध्ये जाऊन तपासणी केली आहे. मात्र त्यांना स्कूल परिसरामध्ये कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू सापडलेली नाही. स्कूलला धमकी देण्याचा बनाव रचला असावा असा अंदाज आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील कुख्यात गुंड रावण उर्फ अनिकेत जाधवच्या रावण साम्राज्य नावाने सोशल मीडियावर पेज ओपन करून परिसरात दहशत निर्माण केली जाते आणि या गुंडांचा सध्या पोलिसांनी चांगलाच माज उतरवला. त्यामुळे बाकीच्या गुंडांना जरब बसणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं 19 लाखांची बनावट विदेशी दारू जप्त केलेली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे. हे तिघे देखील गोव्यावरून आणलेली दारू रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्याला नव्यानं स्टिकर लावून विक्री करत होते. कर्जतमध्ये या तिघांच्या गोडाऊनमध्ये छापा टाकत कारवाई करण्यात आलेली आहे.
पुण्याच्या वेल्ला खरीव घाटात पोलीस पाटलाची दादागिरी बघायला मिळते. कारण पोलीस पाटील गणेश शिंदेनं एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केलाय. हल्ला करताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये हातात लोखंडी रॉड घेऊन मारहाण करताना तो आपल्याला बघायला मिळतोय. एकत्रित राजगड पोलीस स्टेशनमध्ये गणेश शिंदे आणि तानाजी शिंदे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सध्या तरी आपल्याला मिळते. एकंदरीत जर आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वीच गणेश शिंदेने हवेत गोळीबार केला होता, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. वीडियो है सदर व्यक्ती वेल्हे तालुक्यातील खरीव गावची रहिवासी आहे, माझ्याच गावातले आहे. या व्यक्तीने वेल्ह्यामध्ये विशाल हॉटेलजवळ चहा प्यायला जात असताना दोघा भावांनी मिळून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि प्राणघातक हल्ला केल्यामुळे मी त्याच्यामध्ये जबरदस्त जखमी झालो. आज साधारण दिनांक 4 तारखेला संध्याकाळी 7:15च्या सुमारास वेल्हा या ठिकाणी यांनी हल्ला केलेला आहे. तर यांची पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असून यांनी यापूर्वी हवेत गोळीबार केलेला आहे. दापडे या ठिकाणी एक व्यक्तीला हाणमार करून त्याची जमीन सुद्धा लाटलेली आहे. आणि यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात घेऊयात. राज्याच्या अर्थ विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यांसमोर ठेवलंय. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं लक्ष्य थेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सरकार लाडक्या बहिणींना दर महिन्याला हप्ते जमा करते आणि यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालाय. हा खडखडाट दूर करण्यासाठी दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्या. जास्तीचे मद्य विक्री परवाने देऊन आणि मद्यावरील कर वाढवून सरकार महसूल वाढीचं नियोजन करणार आहे असं कळत आहे. पीएफसाठीचा नॉमिनी विवाहानंतरही वैध राहील. लग्नापूर्वी पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही. संबंधित कर्मचाऱ्याने वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर केलाय. नवीन वारसदार नेमणं आवश्यक आहे असा निर्वाळा एका प्रकरणात मुंबई हायकोर्टानं दिलेला आहे. मुंबईमधून आणखी एक महत्त्वाचं कार्यालय दिल्लीमध्ये जाणार आहे. मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारं बौद्धिक संपदा हक्क म्हणजे पेटंट मुख्यालय आता दिल्लीमध्ये हलवणार आहे आणि या मुख्यालयामध्ये देश विदेशातील सरासरी 1 लाखांपेक्षा जास्त पेटंट हे मंजुरीसाठी येत आहेत. याने आता मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा परिणाम होणार आहे. मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्टचं तिकीट दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बसचं भाडं हे 5 वरून 10 रुपये तर वातानुकूलित बसचं तिकीट 6 वरून 12 रुपये होण्याची शक्यता आहे. बेस्टचा वाढता तोटा कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी भाडेवाढीचा हा पर्याय आहे. दिव्याच्या पाणी पुरवठा 8 तास बंद असेल कारण मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असेल. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. हायस्पीड इंटरनेट सेवा देणाऱ्या FWA साठी एअरटेलतर्फे नोकिया आणि क्वालकॉमला कंत्राट देण्यात आले आणि या व्यवस्थेनुसार नोकियातर्फे एअरटेलला FWA आणि वायफाय ॲक्सेस पॉईंट दिले जाणार आहे. त्यामुळे फायबर कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी उच्च दर्जाची ब्रॉडबँड सेवा एअरटेलला देता येणार आहे. एकाच वेळी 2 घरांसाठी ही सेवा वापरता येईल. म्हाडाच्या वतीने अंबरनाथमध्ये 2 गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. म्हाडा अंबरनाथ पश्चिमेतील कोहोज खुंटवली आणि शिवगंगानगर या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्याची योजना आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरं उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. कारण PM आवास 2.0 या योजनेला सुरुवात होती आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचं स्वप्न साकार करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील 10 पंखे बसवण्याचं काम जवळपास पूर्ण झालं. मात्र बोगद्यात लागणाऱ्या विजेसाठी 80 लाखांची अनामत रक्कम भरावी लागेल. यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कशेडीचा दुसरा बोगदा शिमग्यापर्यंत तरी सुरू होणार का हा प्रश्न कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी केलेला आहे.
एका बाजूला ट्रॅक्टर विक्रीमध्ये आणि निर्यातीत वाढ होती आहे, तर दुसऱ्या बाजूला सलग दुसऱ्या वर्षातही ट्रॅक्टर उत्पादन हे 10 लाखांच्या खाली गेलेलं आहे. गेल्या वर्षी ट्रॅक्टर विक्री काहीशी घटली, त्यामुळे त्याचा उत्पादनावर देखील परिणाम झालेला आहे. अंगणवाडीमध्ये सर्वात मोठी भरती केली जाणार आहे. 18,882 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समय रैनाला दुसऱ्यांदा समन्स बजावलं. समय रैनाला पोलिसांनी 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितलं. रोडीज फेम रघुरामचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवला. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया यानं पालकांवरती एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. अठ्ठ्याण्णववं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अखेर जाहीर झाली. कार्यक्रम पत्रिका जाहीर होत नव्हती म्हणून आयोजकांवर टीका होत होती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 21 फेब्रुवारीला दुपारी 3:30 वाजता विज्ञान भवनामध्ये याचं उद्घाटन होणार आहे. नागपूरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज आहे. शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याची गरज आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळेस केलं. जर्मनीतल्या म्युनिक शहरात भरधाव कारने अनेकांना चिरडलंय. म्युनिकच्या डाऊनटाऊन भागामध्ये अपघात झालाय. या अपघातानंतर घटनास्थळी हाहाकार झालाय. पोलिसांनी कार चालकाला तातडीने अटकही केली आहे. राज्यात उन्हाचा कडाका वाढतोय. राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. सातारा, अकोला, अमरावती शिवाय जर आपण बघितलं ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी, नागपूर आणि वर्ध्यामध्ये सुद्धा पारा 35च्या पार गेलाय. सोलापुरात उच्चांकी 37.3 अंश इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा देखील अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या संदर्भात जाणून घेतोय. पुण्यामध्ये 37 अंश इतकं तापमान आहे. सोलापुरात 37, सांगलीमध्ये 36, परभणीमध्ये 36, बारामतीमध्ये 35, तर संभाजीनगरमध्येही 35, नंदुरबारमध्ये 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. उदगीरमध्ये 34, धाराशिवमध्ये 34, नाशिकमध्ये 34, जळगावमध्येही 34 अंश इतकं तापमान सध्या तरी असल्याचं बघायला मिळत आहे.